शरणू शरणार्थी. विश्वविक्रमी डिजिटल बसव जयंतीच्या जागतिक मंचावर मी शिल्पा राणी वाडकर, नगरसेविका प्रभाग क्रमांक 19, क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांना विनम्र अभिवादन करते. 12व्या शतकामध्ये स्त्री पुरुष समानता तर सोडाच, पण माणसाला माणूस म्हणून जगण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. अशा काळामध्ये महात्मा बसवेश्वरांनी स्त्री स्वातंत्र्यावर भाष्य केलं. त्याचबरोबर त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजही आपण मासिक पाळीसारख्या विषयावर मोकळेपणाने बोलत नाही किंवा ते सहजपणे स्वीकारत नाही, पण 12व्या शतकामध्ये आधुनिकता या शब्दाचा मागमूसही नसताना लोकांच्या मनावर या मासिक पाळीसारख्या विटाळाचा पगडा असताना सुद्धा महात्मा बसवेश्वरांनी त्याला कडाडून विरोध केला. मासिक पाळीच सोडा, पण प्रत्येक सूतक जन्मल्यावर सूतक पाळतो, मेल्यावर सूतक पाळतो, या सगळ्या सूतक पाळण्यावर त्यांनी कडाडून विरोध केला. आणि त्या काळामध्ये त्यांनी या सगळ्या या रूढी परंपरामधून लोकांना बाहेर काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला. आज आपण स्वतःला आधुनिक मानतो, ते फक्त आपल्या हातामध्ये मोबाईल आणि कम्प्युटर आल्यामुळे. पण अशा या महात्म्याचे विचार आजही आपण वाचले तर आपण किती मागे आहोत याची जाणीव आपल्याला होते. आपण सगळे संकल्प करूया की त्यांचे विचार आत्मसात करण्याचा आणि पुढच्या पिढीमध्ये ते विचार रुजवण्याचा आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बसवांना. धन्यवाद. विश्वविक्रमी.